महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त साड्या आता संगमनेरमधील द्वारकादास श्यामकुमार मध्ये। पैठणी, सिल्क साडी, डिझायनर साडी, सिल्क पॅलेस, घागरा, प्रिंटेड साडी, शालू आणि होलसेल दरात स्वस्त साड्यांच्या असंख्य व्हरायटीज। लग्न बस्त्यासाठी खास व्यवस्था, 55 शोरूम आणि स्वतःच्या 7 मिल असलेले द्वारकादास श्यामकुमार आता संगमनेरमध्ये। ठिकाण समर्थ कॅपिटल, अशोक चौक, संगमनेर। संपर्क 02425 22 22 55 आणि 9970 98 04 98। संगमनेर तालुक्यातील मालदाड या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता हरिभक्तपरायण जनक महाराज सोळुंके यांच्या काल्याच्या कीर्तनानं झाली। संगमनेर तालुक्यात मालदाड गावात प्रथम अखंड हरिनाम सप्ताहाला त्या काळात सुरुवात झाली। आज 62 वर्ष या सप्ताहाला पूर्ण होत आहेत। ही परंपरा आज तागायत मालदाड ग्रामस्थांनी कायम चालू ठेवली आहे। भक्तवत्सल भगवान श्री पंढरीनाथांच्या कृपा आशीर्वादानं, श्री संत ज्ञानराज माऊलींच्या आशीर्वादानं ग्रामदैवत कानिपनाथ महाराज यांच्या सेवाप्रित्यर्थ ग्रामस्थांच्या वतीनं ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित केला होता। या सप्ताहानिमित्तानं ज्ञानदान उपदेश करण्यासाठी महाराष्ट्रातून नामांकित कीर्तनकारांनी हजेरी लावली। या सांगता सोहळ्यामध्ये हरिभक्तपरायण जनक महाराज सोळुंके यांनी सर्वांना आपल्या कीर्तनातून उपदेश केला। यावेळी विलास नवले सर, पत्रकार सुनील नवले यांनी सप्ताह सोहळ्यानिमित्तानं आपली मनोगत व्यक्त केली। गोपाळांना तो काल असंच का प्राप्त झाला, तर त्याचं उत्तर आहे जशी संगत आहे आणि तशी पंगत आहे। जशी संगत आहे आणि तशी पंगत आहे। तुम्ही कल्पना करा, साधा व्यवहार बघा तुम्ही। संगत जर समजा एखाद्याला पुढाऱ्याची असेल तर पंगत हॉटेलची असेल किंवा ढाब्याची असेल। जसं उदाहरणार्थ पुढाऱ्याच्या गाडीवर ड्रायव्हर जर असेल तर त्याला पंगत कुठे आहे, 200 रुपये घे, 500 रुपये घे, हॉटेलात जेवण ये। पण संगत महाराजांची असेल तर पंगत पंचपक्वान्नाची असेल। संगत संतांची असेल तर पंगत ब्रह्मरसाची असेल। तुम्ही कल्पना करा, महाराजाच्या गाडीवर जर ड्रायव्हर कोणी असेल तर महाराज जर जेवायला बसले तर पहिलं कार्यकर्ते सांगतात, आमचा ड्रायव्हर बघा, आमचा ड्रायव्हर बघा, आणि त्याला पहिलं बोलवा। महाराज त्याला स्वतः आपल्या जवळ पंक्तीमध्ये घेऊन बसत असतात। महाराज संगत महाराजांची आहे, पंगत पंचपक्वान्नाची आहे। संगत संतांची आहे तर पंगत ब्रह्मरसाची आहे। महाराज ब्रह्मरसाची आहे। विठ्ठल विठ्ठल। जशी संगत आहे तशी पंगत आहे। आता ऐका, आपल्या जीवनात सुद्धा असंच आहे महाराज। माणसाच्या जीवनामध्ये संगत ही अति महत्वाची आहे। का? मनुष्य घडतो तो संगतीने, मनुष्य घडतो तो संगतीने आणि मनुष्य बिघडतो तोही संगतीने। महाराज जन्मता कुणीच वाईट नाही आणि जन्मता कुणालाच कुठलं व्यसन नाही। तुम्ही असं कधी ऐकले का? एखादा मुलगा दवाखान्यात जन्माला आला आणि जन्माला आलो 7-8-10 दिवसांनी त्याने समजा डॉक्टरला तंबाखूची पुडी मागितली, असं ऐकलं कधी? जन्मता कुणाला कुठलं व्यसन आहे का महाराज? कुणालाच नाहीये। 75% व्यसन माणसाला संगतीने लागतंय, संगतीने लागतं महाराज। म्हणून माणसाच्या जीवनामध्ये संगती महत्वाची आहे। गोड चिंतन म्हणतोय आपल्या पुढे। जसं आपल्याला एखाद्या गोष्टीची इच्छा आहे, समजा कीर्तन ऐकण्याची इच्छा झाली आहे आणि आपण घरात बसलो, ऐकण्याची इच्छा आहे तर मग मंडपात यावं लागेल। पण घरातच बसलं तर कीर्तन ऐकायला मिळणार नाही। ऐकण्याकरता इच्छा आहे, प्रयत्न करावे लागतील। कोणती गोष्ट अपेक्षित आहे त्याच्याकरता प्रयत्न करावे लागतील। तसं ब्रह्मादिक देवांना काल्याच्या प्रसादाची इच्छा होती, मग त्यांनी प्रयत्न सुद्धा केले। काय प्रयत्न केले तर काल्याची आसे, आणि देव जरी झाले मासे। इच्छाही होती, प्रयत्नही केले, तरी तो काला ब्रह्मादिक देवांना मिळाला नाही। नवीन इतरही अनेक देव आले होते। कुठून कुठून देव आले होते? आजी ओसा अमरावती, आपल्या सर्वांचं भाग्य आहे। याच खरोखर महंत सोळुंके महाराज खरं तर वेळ त्यांना कमी पाडला, परंतु एवढ्या अतिशय गोड आवाजामध्ये त्यांनी जेवढं काही हा महिमा वर्णन करता येईल
आणि त्यातून आपल्याला काहीतरी मिळेल अशा प्रकारचा त्यांच्या प्रत्येक ओळीमध्ये सातत्याने प्रयत्न होता. खूप गोड आवाज, खूप गोड कीर्तन, सर्वांना भारावून टाकलं. त्यातून आपण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे काहीतरी जाताना घेऊन जायचं. नक्कीच त्यांचं कीर्तन आपल्याला एक उत्तम प्रकारची दिशा देण्यासाठी मार्गदर्शक ठरेल. मी हरिभक्त परायण सोळुंके महाराजांचं आपल्या हरिनाम सप्ताह कमिटीच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने, माता भगिनींच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो. या वर्षाचा सप्ताह तरुण वर्गाचं एक आकर्षण होतं. बहुसंख्य तरुण वर्गानं यामध्ये हिरिरीनं भाग घेतला. टाळकरी असतील, अखंड हरिनाम सप्ताह कमिटी असेल, त्याचबरोबर आचार्य असतील, अन्नदाते असतील आणि गावातील सर्वच भाविक भक्त या अखंड हरिनाम सप्त्यासाठी आवर्जून उपस्थित राहिले. अतिशय अनमोल असे 7 दिवस हबप कीर्तनकार महाराजांनी खूप चांगले प्रवचन या ठिकाणी केले. यातून एक भक्तिमय वातावरण तयार झालं. काही महाराजांनी व्यसनावर बोललेत, काही महाराजांनी कौटुंबिक समस्येवर बोललेत. अशा विविध विषयांवर हात घालून या अखंड हरिनाम सप्त्याचा एक आगळा वेगळा सोहळा आज मालदडकरांनी अनुभवला. आजच्या या काल्याच्या कीर्तनामध्ये अतिशय सुंदर असं काल्याचं कीर्तन महाराजांनी केलं आणि हुबेहूब कृष्णाचे वृंदावन किंवा कृष्ण लीला आज आपल्याला प्रत्यक्ष जणू काही पृथ्वीवर साकारली अशाच पद्धतीचं वर्णन महाराजांनी आपल्या कीर्तनातून केलं. आज या कीर्तनरूपी सोहळ्यासाठी किंवा या अखंड हरिनाम सप्त्यासाठी गावातील तरुण, त्यानंतर अखंड हरिनाम सप्त्याचे सर्व सदस्य, त्याचबरोबर अन्नदाते, त्यानंतर अतिशय दररोज ज्या पंक्ती होतात त्या पंक्तीला वाढण्याचं काम तरुण वर्गानं विशेषतः खूप मोलाचं केलेलं आहे. रोज अन्नदान या ठिकाणी झालेलं आहे. गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व मंडळी या अखंड हरिनाम सप्त्याच्या आनंद सोहळ्यामध्ये सहभागी झाले. परमेश्वराची कृपा आमच्या गावावर सातत्यानं राहो. मालदड हे तालुक्यातील असं गाव आहे इथे संस्कार, संस्कृती, प्रगती असा तिहेरी मेळ या ठिकाणी दिसतो. एकोपाही या गावाचा आहे. या गावाची परंपरा, या गावाचा इतिहास हा महाराष्ट्राला अभिमानास्पद वाटावा असाच आहे. इथली माती कानिपनाथांच्या आशीर्वादानं, पांडुरंगाच्या आशीर्वादानं पावन झालेली आहे. गावकऱ्यांची साथ, सर्व तरुणांची साथ आणि तरुणांनी इतकं काही मनावं घेतलं की मालदाड गावच्या सप्त्याला जगामध्ये काही आगळं वेगळं वळण मिळावं, जगाला काहीतरी संबोधन मिळावं. या कारणामुळे मालदाड गावचे जे तरुण आणि तरुणी यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतला आणि इतक्या मोठ्या प्रमाणात सप्ताहाचा साजरा केला की रोज येणारे वक्ते महाराज लोक यांनी सर्व तरुणांना अगदी व्यसनमुक्तीपासून तर सर्व आयुष्यभर कसं जगायचं या सर्व प्रकारचं मार्गदर्शन सर्व महाराज लोकांनी केलं. श्रमिक उद्योग समूहाचे संचालक साहेबराव नवले यांनी सप्ताह सोहळा सर्व ग्रामस्थ आणि वारकरी मंडळींच्या वतीनं व्यवस्थित पार पाडल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. सोशल मीडियाचा दुरुपयोग हे सुद्धा मोठं व्यसन आज झालेलं आहे. खेळ कोणते खेळायचे? ते श्रीकृष्ण खेळ खेळायचे, ते खेळायचे. आता हे मीडियामध्ये व्हॉट्सअपवर कुठले खेळ चालतात ते बंद करायचे. ते आपल्या हिताचे नाही. चांगलं ते घ्यायचं, वाईट ते सोडायचं. मग काय होईल? गाव आपलं एक स्वर्गापेक्षा सुंदर होईल. का परवा महाराजांनी इच्छा व्यक्त केली ते होणार. सुंदर काय असतं? सुंदर हे सत्य असतं आणि सत्य हे टिकाऊ असतं. आणि सत्याच्या इतकं सुंदर जगात काही नसतं. आणि ते फक्त असेल काय तर मालदाड गाव असेल आणि ते व्हावं अशा प्रकारची या सर्व कीर्तनकारांची, भाविक भक्तांची इच्छा होती. काल 10 वाजले तरी लहान मुलं सुद्धा कीर्तनामध्ये शांत बसून होते. कशाचा परिणाम आहे? तर हे संस्कार केंद्र कीर्तन म्हणजे. राहिलेली मंडळी आज ज्यांना वेळ नव्हता ती आज हजर झाली. त्यांचंही आपण तर म्हणजे इथं आभार मानण्याचं काहीच कारण नसतं. परंतु विशेष आनंद यासाठी वाटतो की जसा काळा सगळे एकत्र करून त्याची चव वेगळी होते आणि परिणाम अतिशय चांगला होतो, तसं गाव एक झालं तर मालदाड गाव हे पुढच्या
वर्षी जो आपला हरिनाम सप्ताह 63व्या वर्षाचा जो साजरा होईल, संपन्न होईल, तो जगाला मार्गदर्शन देणारा ठरेल. त्याचं कारण आपण बघितलं. बदलत्या परिस्थितीमध्ये जगामध्ये हिंदुस्थान सर्वश्रेष्ठ आणि संस्कृती आपली सर्वश्रेष्ठ सिद्ध झालेली आहे. आणि त्या सर्वश्रेष्ठ संस्कृतीचं मूर्तिमंत उदाहरण कुठलं असेल, ज्वलंत उदाहरण कुठलं असेल तर मालदाड. आणि ते होण्यासाठी महाराजांनी सांगितलं की भक्त इतका तल्लीन होतो की माळ मला कधी घालता येईल. मग ती माळ कुणी घातली त्या भक्ताला त्याच्याशी काहीच घेणं नसतं. मग तो महाराजांचा ड्रायव्हर मुस्लिम होता की कुठल्या संप्रदायामध्ये जाती धर्माला आणि भेदाभेदाला अजिबात स्थानच नाही, हे आपण पाहिलं. आणि म्हणून हा सप्ताहाच्या निमित्ताने 7 दिवस कीर्तन झाले की आपल्या बुद्धीला एक वेगळी जी काही नैराश्य आलं असतं, कंटाळा असतो, झटकून जातो. अजूनही बघा लहान मुलांची मी परीक्षा करतो, मंत्रमुग्ध झाली. आणि ही मोठी संपत्ती, आपली मोठी अचिव्हमेंट आहे, हे मोठं साध्य उद्दिष्ट आपण साध्य केलेलं आहे. आपल्या एकाही पाल्याचा चुकून वाकडा पाय पडणार नाही याची मी तुम्हाला हमी देतो. पण पालकांची पण जबाबदारी की मुलं अनुकरण प्रिय असतात, म्हणून आपण दिवसातला 1 मिनिट होईना वेळ असा निश्चित करायचा आहे की त्या 1 मिनिटाच्या किंवा 2 मिनिटाच्या वेळेमध्ये आपण देवघर असेल तर ठीक, नाही ते फोटो लावा, प्रार्थना करा. आणि त्या प्रार्थनेच्या वेळेला सर्व पालकांचं दर्शन घेतील. ते आम्ही गेली अनेक वर्ष करतो, भाऊ आणि बाई असल्यापासून. आता मी ज्येष्ठ झाल्यामुळं मला वाचावं लागत नाही, माझं दुर्दैव आहे. आपण काल आणखी असा संकल्प केला की आपल्या मुली ज्या घरात जातील त्या मुलींचे आई वडील तिथे त्यांचे सासू सासरे असतील, आपल्या घरी ज्या मुली येतील त्या मुली आपल्या सुना नसून आपल्या मुली असतील. ही संकल्पना जर राबवली अशोक, आता काही जण म्हणतील बा आता आम्ही तर वेगळे झालो, काय करायचं. सदाशिव बाबामध्ये तोच प्रॉब्लेम असतो की कोणत्या मुलात राहायचं. तुम्ही कोणत्याही मुलात राहा, पण दोन्ही मुलं दर्शनाला आले पाहिजे. म्हणजे काय होईल, एकोपा तयार होईल. भावबंद राहणारच कशी. आणि हा सर्वात मोठा शाप आपल्या ह्या समाजाला, मराठा समाजाला भावबंद. आणि त्यामुळं आपण एकाच्या पायाला हात देतो आणि मारवाडी हाताला हात देतो. आपण पायाला हात देतो आणि एकमेकाला ओढून देतो. आदर्श पालक कुठले तर ते मालदारचे व्हावेत अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतो. परमेश्वराला प्रार्थना करतो सर्वांना चांगलं आरोग्य लाभावं. आणि आपल्या सर्वांच्या वतीनं महाराजांनी जे इथं काल्याचं कीर्तन केलं त्यांचा आभार मानतो. यावेळी सप्ताह कमिटीच्या वतीनं भजनी मंडळ, कीर्तनकार महाराज यांचा सत्कार करण्यात आला. गेली 7 दिवस या ठिकाणी हरिभक्तपरायण विवेक महाराज केदार, व्यंकटेश महाराज सोनवणे, सागर महाराज टिपरे, दीपक महाराज देशमुख, मुक्ताताई महाराज सोनवणे, चंद्रकांत महाराज खळेकर, लक्ष्मण महाराज पाटील यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन आणि ज्ञानदानाचं काम केलं. सप्ताह कमिटी आणि सर्व मालदाड ग्रामस्थांच्या वतीनं सप्ताह सोहळा यशस्वी पार पडला. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर.